नमस्कार. मी करणार आहे मसूर आणि तांदूळची मसूर डाळ. नमस्कार. मी बनवणार आहे मसूर डाळ आणि तांदळाची खिचडी. तर मी त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य घेतले: 2 टमाटर, 2 कांदे, असे 4-5 मिरच्या, थोडंसं अद्रक आणि विदाऊट मसाला, म्हणजे आपला फक्त हे मसाला टाकायचा, व्हेज पुलाव. हे मी बासमती तांदूळ होतं, हे 2 तास अगोदर भिजवले होते आणि ही मसूर पण मी रात्रभर भिजूनच घेतलेली आहे. अशी खूप छान झालेली आहे. हे तांदूळ पण व्यवस्थित भिजले. हे असं आपल्याला बारीक बारीक सगळं चिरून घ्यायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं, जिरं टाकायचं, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक थोडं कचकच करून ठेवलेलं आहे ते टाकायचं. सोबतच कांदा चिरून ठेवलेला. कांदा भाजून झाला की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लाल तिखट तुम्हाला आवडतं तर टाका, नाही आवडत तर स्किप करू शकता. हळद टाकायची आहे आपल्याला. थोडंसं हे एव्हरेस्टचा मसाला, याला परतून घ्यायचं. आणि बारीक चिरलेलं आपलं टमाटर आहे ते पण टाकून घ्यायचं. टमाटरला 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता 5 मिनटाच्या नंतर असं किती मस्त याला तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला ही जी मसूर आहे ते याच्यामध्ये टाकायची. दोन मिनटं मसूरला परतून घ्यायचं आणि आपल्याला तांदूळ पण सोबतच घालायचे. हे असे तांदूळ पण मिक्स केले की एक राहून गेलं सांगायचं. मी 1 ग्लासानं 2 ग्लास तांदूळ घेतले होते आणि 1 ग्लास मसूरची डाळ घेतली होती. हे असं मी या गिलासानं 3 ग्लास पाणी घेतलं. जास्त पाणी घालायचं नाही, का आता आपलं तांदूळ डाळ भिजलेली आहे, त्याला पाणी जास्त लागणार नाही. आणि कुकरमध्ये टाकून आता याला आपल्याला स्लो गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग फटाफट होते हे मसूर डाळ पुलाव. खूप छान असा पुलाव होते. नक्की ट्राय करा. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून याला बंद करणार आहे.